नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये अर्णव आता टेन्शनमध्येच बसलेला असतो. तेवढ्यात ईश्वरी येते आणि म्हणते की अर्णव सर, चला तुम्ही जेवून घ्या, तुमच्या जेवणाची वेळ झालेली आहे. चला मी बघा तुमच्यासाठी डबा आणला आहे, तो पहिले खाऊन या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो की नको आहे मिस इंदोर, मला भूक नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मला हे सगळं प्लीज नको आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर ठीक आहे, तुम्हाला डबा नको आहे तर चला मी तुमच्यासाठी मस्तपैकी गाजराचा हलवा बनवला आहे, तो तरी खाऊन घ्या. असं म्हटल्यावर अर्णव आता चिडतो. तो म्हणतो की मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं इथे कंपनीचं टेन्शन आहे आणि तू मला गाजरचा हलवा काय ऑफर करतेस? सात्विक फॅशनच्या कंपनीचं प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे आणि तुला हे सगळं काय सुचतं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय झाले आता? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं प्लीज करू नकोस, त्यामुळे मी तुला सांगतो तू जरा थांब. पहिल्यांदा मला इतकं कंपनीचं टेन्शन आलेलं आहे, म्हणूनच मला काही दुसरं सुचत नाही आहे. सो तू हे सगळं मला ऑफर करू नको. मग ईश्वरी विचारते की अर्णव सर नक्की काय झालं आहे, तुम्ही मला सांगाल का? तेव्हा अर्णव आता तिथून उठतो. ईश्वरी विचारते की नक्की कसला प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा तो म्हणतो की त्या देशमुखबाई, ती मगाशी आली होती इकडे. तेव्हा ईश्वरी विचारते की काय बोलत होती ती? मग त्यावर लगेचच तो म्हणतो की पहिल्यांदा मला प्रॉब्लेम खूप मोठा असल्यासारखं वाटते. आत्तापर्यंत खूप काही फेस केलं आहे, पण सुरुवातीला मला असं वाटतं आहे की हे सगळं जे काही चाललं आहे ना, इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट फॉर अस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर मग नक्की काय करायचं काय? आपल्या हातात आता दुसरा काय ऑप्शन आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, एक करू शकतो, पण खरंच कळत नाही आहे मला. ईश्वरी म्हणते की नक्की तिचं काय म्हणणं होतं? अर्णव म्हणतो की तिने आपल्याला 15 दिवसामध्ये 200 कोटी रुपये मागितलेत आणि त्या बदल्यात सात्विक फॅशन ही कंपनी ती आपल्या नावावर करेल. तिला 15 दिवसात 200 कोटी मागितलेत. इतकी छोटी रक्कम नाही आहे ना ही अमाऊंट जमा करणं. आजपर्यंत खूप काही सहन केलं आहे सात्विक फॅशनने, परंतु पहिल्यांदा ही इतकी मोठी सिच्युएशन आहे आणि मला असं समोर पहिल्यांदा डेड एंड दिसल्यासारखं वाटतं आहे. काहीही सुचत नाही आहे. आता अर्णवची सिच्युएशन खूप गंभीर आहे आणि ईश्वरीलाही काही कळत नाही. ईश्वरी आता घरी येते तेव्हा आजी विचारते की काय झालं ईश्वरी? अगं तू सगळ्यांना असं अचानक का बोलावून घेतलं? म्हणजे तू घरी आल्यानंतर ऑफिसमधून सगळ्यांना अचानक असं बोलावून घेतलं, नक्की काय झालं आहे? आणि हे ऐकल्यानंतर आजीला ईश्वरी सांगते की मी सगळ्यांना याच्यासाठी बोलावून घेतलं की ऑफिसमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे. आज देशमुखबाईंनी मीटिंग बोलावली होती आणि त्या मीटिंगमध्ये अर्णव सरांना तिने डिक्लेअर केलं आहे की येत्या 15 दिवसांमध्ये 200 कोटी रुपये द्यायचे, नाहीतर सात्विक फॅशन ही कंपनी कायमची हातून जाईल. मामा म्हणतो की 200 कोटी 15 दिवसांमध्ये? तेव्हा मग वल्लरी ही गप्प बसलेली असते, तिला सगळंच माहीत असतं. ती म्हणते की हो, ही सगळ्यात मोठी डिफिकल्ट सिच्युएशन आहे आपल्यासाठी, पण एक गोष्ट नक्की की सात्विक फॅशन ही आपण आपल्या हातची जाऊ द्यायची नाही. काहीही झालं तरीही आपल्या हातून आपण ही कंपनी कधीही जाऊन द्यायची नाही. मग आजी म्हणते की पण हे कसं करणार आहोत? ईश्वरी म्हणते की त्याच्यासाठीच मी माझ्या नावावरती असलेले सगळे दागिने वगैरे सगळं काही विकायला तयार आहे. म्हणजे काही झालं तरी उद्या पैशांचा प्रॉब्लेम नको. आता आजी मात्र ईश्वरीकडे बघतच बसते. बाबा म्हणतात की आपण आपली एखादी कंपनी विकू शकतो, परंतु 200 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे. मामा म्हणतो की हो तेच तर आहे ना, एखादी कंपनी विकून आपण इतकी मोठी अमाऊंट जमा करू शकतो. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो, आपल्याला पॉसिबल असलेले सगळे उपाय बघितले पाहिजेत आणि लवकरच आपली कंपनी सोडवली पाहिजे. ईश्वरी तयार आहे. ती म्हणते की मी माझे दागिने आहेत ते विकायला तयार आहे आणि बाकीचं जे काही करायचं ते आपण करायला सुरुवात करूया. वल्लरी मात्र गप्प बसलेली असते. ईश्वरी म्हणते की दागिने मी विकते. त्यानंतर आजी म्हणते की नको ईश्वरी बाळा, हे असं सगळं करू नकोस. मला माहिती आहे की तू हे सगळं आनंदाने करशील, परंतु तू घरातली सून आहेस आणि तुझे दागिने नको, ते तुझं स्त्रीधन आहे, ते विकायला नको. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की आजी असं काय करताय तुम्ही? मी याच घरची तर सून आहे ना, आणि याच घराचा प्रॉब्लेम आहे ना, आणि या घरानेच मला सगळं काही दिलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्याची हौस नाही आहे मला. आपण वापरू शकतो दागिने. तेव्हा आजी म्हणते की बरं, जर असंच असेल तर मीही माझे दागिने विकायला तयार आहे आणि आतापर्यंतचे माझे असलेले सोन्याचे दागिने, मी मेली म्हातारी एवढे दागिने ठेवून जाणार तरी कुठे आहे? माझ्याही दागिन्यांचा उपयोग होऊ देत, येतील त्यातून 1-2 कोटी रुपये, ते उपयोगाला पडतील. नंतर मग अंजली म्हणते की मी पण माझ्या नावे असलेले दागिने FDs इन्व्हेस्टमेंट वगैरे मोडते, म्हणजे त्यातूनही काही पैसे येईल. तसंही मीच त्या शेअर्सवर सही केली होती. नंतर मामा वल्लरीकडे बघतोय, ती काहीच बोलत नाही.
मामा म्हणतो की वल्लरी, इतके सगळेजण काहीतरी बोलतायत, तू पण बोल ना काहीतरी, तुझ्या तोंडून काही येत नाही आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो, म्हणजे तसं काही नाही, मला माझे दागिने द्यायला काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपण इतर दुसरेही ऑप्शन्स बघितले पाहिजेत ना, नुसते ह्या गोष्टीवर कशाला. तेव्हा मग आकाश म्हणतो की डॅड, आपण पण आपले असलेले FD इन्व्हेस्टमेंट वगैरे मोडूया, म्हणजे शेअर्स वगैरे जे काही असतील ना ते आपण सगळं काही बघूया आणि लवकरच आपली सात्विक फॅशन वाचवायची आपण सगळ्यांनी. आणि नम्रताच्या नावे असलेले दागिने ते पण आपण विकूया, म्हणजे टेन्शन नाही. आता नम्रता गप्पच बसलेली असते, ती विचार करत असते आणि म्हणते की नाही, म्हणजे माझ्या नावावरती असलेले दागिने हे जरा मी विकायचे की नाही हे अजून विचार केलेला नाही आहे मी. असं म्हटल्यावर आता लगेचच पुढे वल्लरी तिच्याकडे बघते आणि खूप खुश होते की चला, माझी सून माझ्यासारखीच विचार करते. ती म्हणते की माझे तरी दागिने अजून विकायचे की नाही तो विचार नाही आहे, पण आपण इतरही दुसरे कुठले मार्ग अवलंबून बघूया, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी आता बोलून दाखवते की पण माझा निर्णय पक्का झाला आहे की मी माझे दागिने विकायला तयार आहे. काही झालं तरी आपल्या घराच्या सगळ्या गोष्टींसाठी हे दागिने विकले तरी मला काहीही फरक पडणार नाही. हे दागिने माझ्या घरासाठीच उपयोगाला पडणार, याचा मला आनंद आहे. आईंची कंपनी काही झालं तरी बंद नाही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीच मी हा इतका मोठा निर्णय घेतला आहे. मला माझे दागिने गेले तरी चालतील, सगळ्या गोष्टी गेल्या तरी चालतील, परंतु मला माझ्या आईची, सासूंची ही कंपनी विकू द्यायची नाही. ईश्वरीचा निर्णय पक्का झालेला आहे. आता तेवढ्यातच ईश्वरीला आजी म्हणते की हे बघ ईश्वरी बाळा, नको, हे दागिने वगैरे तू नको विकूस, थांब जरा. तेव्हा मामा म्हणतो की अगं सगळ्यांनी जरा गप्प बसा, शांत व्हा, कोणीही स्त्रियांनी आपले दागिने विकण्याची काहीच गरज नाही आहे. हे बघ ईश्वरी, आपण दुसरा मार्ग बघूया, आपली एखादी कंपनी विकता येते का ते बघूया. आणि प्लीज, मला माहिती आहे तुम्ही सगळ्या बायका तयार आहात, परंतु प्लीज थोडं थांबा, आपण काहीतरी निर्णय काढू यामधून. अजिबात हे सगळं करण्याची गरज नाही, आपल्याला यामधून नक्कीच कुठला तरी चांगला मार्ग सापडेल. मग लगेच आकाश म्हणतो की हो डॅड, आपण इनफॅक्ट बोलून घेऊया, म्हणजे आपल्या ज्या इतर कंपनीज आहेत त्याचं व्हॅल्युएशन वगैरे सगळं काही काढलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बाबांना आकाश म्हणतो की आपण इनफॅक्ट बँकवाल्यांशी पण बोललं पाहिजे, त्यांच्याशीही बोलून याबद्दल काही सोल्युशन निघतं का ते बघितलं पाहिजे. सगळं एकत्रित व्यवस्थितपणे बघूया, त्यामधूनच काहीतरी निश्चित होईल. त्याचबरोबर इथे आता मामा म्हणतो की ईश्वरी बाळा, तुझी जे हे दागिने आहेत ते ठेव प्लीज, ते असे तू काही करू नकोस, आपण बघूया पुढे काय करायचं ते. त्यानंतर मग आता ईश्वरी विचारते की मला सांगा आकाश भाऊजी, की साधारणतः माझी जी ईश्वरी फॅब्रिक्स ही कंपनी आहे तिची किंमत किती असू शकते. तेव्हा मग तो म्हणतो की तिची किंमत म्हणजे आपल्याला ना त्याचं व्हॅल्युएशन काढायला पाहिजे, त्यानंतरच समजेल आपल्याला, म्हणजे आपल्याला आपल्या एक्सपर्ट्स म्हणजे कंपनीमध्ये बोललं पाहिजे आणि त्याचं व्हॅल्युएशन काढलं पाहिजे. आजी म्हणते की हो, म्हणजे आपण एक काम करूया, बाकी इतर सोर्सेसकडून पैसे मिळतात का बघूया. आणि ईश्वरी बाळा, तू जा, तुझे दागिने हे ठेवून दे, आता काढू नकोस हे दागिने, असं म्हणून ती ठेवायला जाणार. तेवढ्यात नमू तिच्या हाताला धरून तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की काय गं इशू. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ताई, काय झालं, तू असं मला तुझ्या रूममध्ये का घेऊन आलीस हाताला धरून. तेव्हा नम्रता म्हणते की इशू, तुला तुझे दागिने देण्याची काय गरज होती, तू मोठी दाखवतेस की माझे दागिने म्हणजे मी देऊ शकते वगैरे. तेव्हा लगेचच आता ईश्वरी म्हणते की हो ताई, अगं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, माझ्या सासूची कंपनी आहे ती आणि सोडवण्यासाठी मी काही करू शकते, आणि दागिन्यांमध्ये काय इतकं. तेव्हा ती म्हणते की तसं नाही अगं, तुला प्रत्येक वेळेला का असं दाखवायचं असतं की तूच खूप मनाने मोठी आहेस, तूच खूप शहाणी आहे, असं प्रत्येक वेळेला तुला का सिद्ध करायचं असतं. म्हणजे मी तरी माझे दागिने देणार नाही आहे यासाठी. अगं, हा घरातल्या सगळ्या कर्त्या पुरुषांचा प्रॉब्लेम आहे, ते बघून घेतील ना काय करायचं ते, तू उगीचच कशाला पुढे पुढे करतेस, दागिने विकतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, अगं हे कसं बोलू शकलीस असं, तू विसरतेस का, आपल्या घरात जेव्हा प्रॉब्लेम होता, क्लाउड किचनचा म्हणा किंवा बाबांचा म्हणा, या घराने या सगळ्यांनी आपल्याला किती मदत केली आहे, हे विसरलीस का तू. आणि मग आता असा विचार कसा करू शकतेस तू, या घरातल्या सगळ्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि तू हे सगळं कसं विसरू शकलीस, मला हे समजत नाही आहे. अर्णव सरांनी, आकाश सरांनी किती किती केले आपल्यासाठी आणि तू असं कसं बोलतेस, मला कळत नाही आहे, असा विचार करू नकोस. तेव्हा नम्रताला मात्र तिचा खूप राग आलेला असतो आणि ती निघून जाते. ईश्वरी विचार करते की नमुताईला आजकाल झाले का, ही अशी का वागते, असे का झाले तिचे विचार. नंतर ईश्वरी आता येते आकाशकडे आणि म्हणते की आपल्याला ईश्वरी फॅब्रिकबद्दल काही समजलं आहे का. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ, फाईल आहे ईश्वरी फॅब्रिक्सची, याचं साधारण व्हॅल्युएशन काय आहे मार्केटमध्ये ईश्वरी फॅब्रिकचं, याचे सगळे काही डिटेल्स दिलेले आहेत, त्यामुळे
तू बघ आणि काय करायचं आहे तुला. तेव्हा ईश्वरी ते डिटेल्स आता बघत असते. तेवढ्यातच आता मामा येतो आणि मामा विचार करतो की नक्की काय करायचं ईश्वरी. आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की मामा माझ्या डोक्यातनं एक गोष्ट आली आहे, ती मी जरा करते आणि निघत असते. मामा म्हणतो की सावकाश, जे काही करायचं असेल ना ईश्वरी शांत डोक्याने कर बाळा. तेव्हा ईश्वरी तिथून निघते आणि कंपनीमध्ये जे बँकचे मॅनेजर असतात ते आलेले आहेत. ईश्वरी आणि अर्णवच्या बाबतीत म्हणजे जे काही कंपनीचे रूल्स आहेत ते सगळं सांगतायत. अर्णव म्हणतो की हे बघा सर, आम्हाला आता सध्या लोन हवं आहे कंपनीला बँककडून. सात्विक फॅशनसाठी ते लोन हवं आहे. तेव्हा मग समोरून ते विचारतात की साधारण किती लोन हवं आहे तुम्हाला. तेव्हा अर्णव सांगतो की साधारण आम्हाला 200 कोटी रुपयांची गरज आहे. हे ऐकल्यावरती आता लगेचच अर्णवला ते म्हणतात की 200 कोटी मिस्टर राजशिर्के, ही खूपच मोठी रक्कम आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हो आय नो सर, म्हणजे सध्या आम्हाला खूप मोठ्या लोनची गरज आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला बोलवले, अप्रोच केले. तरी ते सौदामिनी ही तिच्या केबिनमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच ईश्वरी तिच्या केबिनमध्ये जाते आणि गेल्यानंतर मग आता ईश्वरी म्हणत असते की हॅलो सौदामिनी मॅडम. तेव्हा मग ईश्वरीकडे ती बघते आणि ती म्हणते की सॉरी, तू अर्णवची बायको आहेस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी मिसेस अर्णव राजशिर्के. ती म्हणते की तू इथे कशाला आली आहेस, तू विसरली आहेस का की तुझ्या नवऱ्याचं माझ्याशी काय वैर येते. तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे माझ्या तसं सगळं लक्षात आहे, पण मी तुमच्याशी एका गोष्टीवरती बोलायला आली आहे. तेव्हा मग ती म्हणते की सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे. ईश्वरी म्हणते की तुम्हाला वेळ काढावा लागेल, तुमच्याच फायद्याचा सौदा आहे त्याच्यासाठी. आता मात्र सौदामिनी विचार करते की नक्की हिला काय बोलायचं आहे. म्हणून सौदामिनी म्हणते की बरं बोल, काय काम आहे. तेव्हा ईश्वरी सांगते की मॅडम, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की ईश्वरी फॅब्रिक्स ही कंपनी सध्या मार्केटमध्ये खूप मोठी आहे. त्यामुळे तुमच्यासाठी एक प्रपोजल असं होतं की तुम्हाला मी हे ईश्वरी फॅब्रिक्सचे पेपर्स आहेत ते देते. ईश्वरी फॅब्रिक्स ही कंपनी मी तुमच्या नावावर करायला तयार आहे. त्या बदल्यात तुम्ही आम्हाला म्हणजेच मिस्टर अर्णव राजशिर्के यांना त्यांची सात्विक फॅशन ही कंपनी परत द्यायची. असं म्हटल्यावर आता ती तिच्याकडे बघतच राहते. ईश्वरीने तिच्याकडे ते पेपर्स ठेवलेले असतात आणि ती म्हणते की तुम्ही चेक करू शकता की सध्या सात्विक फॅशनचं नाही तर ईश्वरी फॅब्रिक्सच फक्त व्हॅल्युएशन मार्केटमध्ये 200 करोड इतकं आहे. जेवढी रक्कम तुम्हाला हवी आहे ना तेवढीच रक्कम आहे ही. त्यामुळे तुम्हाला ही कंपनी मी देते, त्या बदल्यात तुम्ही सात्विक फॅशन आम्हाला परत द्यायची. आता हे ऐकल्यावर लगेच सौदामिनी गालातल्या गालात हसायला लागते. ती म्हणते की काय बोलतेस तू, तुझं तुला तरी लक्षात येतं आहे का. ईश्वरी म्हणते की हो मॅम, मी संपूर्ण विचार करूनच तुमच्यासमोर आली आहे आणि तुम्हाला हे सगळं बोलते. बोला, फायदा हा तुमच्या सौद्याचाच आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं मी तुम्हाला सांगते ते म्हणजे ईश्वरी फॅब्रिक्स हे सध्या मार्केटमध्ये खूप चालू आहे आणि एक मोठी उभरती कंपनी येते. जर अशी कंपनी तुम्ही घेतलात तर चांगलंच आहे. शिवाय एक हुशार आणि स्मार्ट बिझनेसमॅन ही जी काही डील आहे ती कधीच सोडणार नाही. त्यामुळे विचार करा तुम्हाला काय बोलायचं आहे ते. तेव्हा आता ईश्वरीला ती बघते आणि ईश्वरीचा जो काही ॲटिट्यूड, कॉन्फिडन्स असतो त्याच्याकडे ती बघतच राहते. तर दुसरीकडे जे सर असतात ते म्हणतात की हे बघा अर्णव सर, जर छोटी मोठी रक्कम असती तर आम्ही विचार करू शकलो असतो. 200 कोटी म्हणजे फार मोठी रक्कम झाली आहे. शिर्के म्हणतात की हो, आम्हाला आमच्या कंपनीसाठीच हवी आहे ती. तेव्हा मग अर्णव म्हणतो की सर हे बघा, आज टिल डेट आत्तापर्यंत आमच्या कंपनीने बँकेचं कोणतंही लोन असंच ठेवलेलं नाही आहे. ते पूर्णपणे पेड केलेलं आहे, तेही ऑन टाईम. म्हणूनच मला एकच गोष्ट, एवढी तर तुमच्याकडे लायबिलिटी आहे किंवा एवढे तर आमचं तुम्ही समजू शकता की आत्तापर्यंत आम्ही कुठलेही प्रॉमिस ब्रोक केलेलं नाही आहे. तेव्हा मग ते सर म्हणतात की हो सर, परंतु आम्हाला काही गोष्टी चेक कराव्या लागतील. इतकी मोठी रक्कम मिळणं ही जरा कठीण आहे बँकेकडून. आणि त्याशिवाय मी सध्या ऐकतोय मार्केटमध्ये सात्विक फॅशनबद्दल खूप काही चुकीचं बोललं जातं आहे. त्यामुळे सध्या तरी मला हे कंपनीमध्ये लोन देणं हे चुकीचं वाटतं आहे. इतकं मोठं लोन मी देऊ शकत नाही आहे, आय एम सॉरी राजशिर्के. असं म्हणून तिथून मॅनेजर निघून जातात. आता इथे अर्णवचा हा प्लॅनही फसतो. म्हणजे लोन घेऊन जर देता आलं असतं तर तेही त्याचं होत नाही आहे. मग निघून गेल्यानंतर अर्णवला पुन्हा काळजी वाटायला लागते की आता मी माझ्या कंपनीचं काय करणार. इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, मग करू तरी काय, असा विचार डोक्यात येत असतो. शिर्के तिथून निघून जातात आणि तेवढ्यातच मग आता अर्णवला कॉल आलेला असतो. अर्णव म्हणतो की
येस मिसेस देशमुख, मी जरा बिझी आहे, मी तुमच्याशी नंतर बोलतो, मला वेळ नाही आहे बोलायला. तेव्हा मग ती म्हणते की हीच गोष्ट तू तुझ्या बायकोला का नाही समजवत. तेव्हा मग तो विचारतो की व्हॉट, काय बोलताय तुम्ही. मग ती म्हणते की हे बघा मिस्टर अर्णव राजशिर्के, तुमची बायको आले इथे आता माझ्याशी बोलायला आणि ती भीक मागते सात्विक फॅशनची. त्याच्या बदल्यात मला ती ईश्वरी फॅब्रिक नावाची कुठली तरी टुक्कार कंपनी माझ्याकडे देते प्रपोजल म्हणून आणि मग सात्विक फॅशनची भीक मागते. तेव्हा हे ऐकल्यावरती ईश्वरी म्हणते की जरा तोंड सांभाळून बोला तुमचं. तेव्हा अर्णव विचारतो की व्हॉट, कम अगेन. ईश्वरी तिकडे आली आहे मिस इंदोर. तेव्हा मग ती म्हणते की हो ईश्वरी इकडे आली, तुला काही जमलं नाही म्हणून तू तुझ्या बायकोला इथे पाठवलं आहेस माझ्या दारामध्ये भीक मागण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की माइंड युअर लँग्वेज मिसेस देशमुख. तेव्हा ती म्हणते की यू माइंड युअर लँग्वेज. अरे मला वाटलं नव्हतं की तू इतका चीप चाल खेळशील. अरे आत्तापर्यंत मी तुझं नाव ऐकून होते, पण आता तुझ्या बायकोच्या रूपाने मला ते सगळं दिसलंच की तू हे जे सगळं काही करतोय, या सगळ्या गोष्टी या तुझ्या कशा चालू आहेत हे सगळं माझ्या आता लक्षात आलेलं आहे. तुला जमलं नाही काही करायला म्हणून तू तुझ्या बायकोला इथे पाठवलंस माझ्या केबिनमध्ये. हे बघ अर्णव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कुठल्याही प्रकारे चाल खेळण्याचा प्रयत्न कर, परंतु मी ती यशस्वी होऊ देणार नाही. आणि तुझी बायको जी आता आली आहे ना, तिला मी अजिबातच हे प्रपोजल वगैरे काहीही स्वीकारणार नाही आहे. आणि आतापर्यंत तू तुझे स्किल्स सिद्ध केलेच होते, पण आता तू किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकतो, काय करू शकतो हे मला ना आता तुझ्या बायकोच्या रूपाने जाणवलं. तिला पाठवलंस का माझ्याशी तुझं बोलणं होत नाही म्हणून. तेव्हा मग हे ऐकल्यावर त्याला खूप राग येतो, त्याची खूप चिडचिड व्हायला लागते आणि ती म्हणायला लागते की हे बघ, किती काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझी ही जी काही कंपनी आहे सात्विक फॅशन, ती तर तू कधीच मिळवू शकणार नाही आहेस परत. आणि तू स्वतः हार मानलीस हे तू सिद्ध केलं आहेस तुझ्या बायकोला माझ्या इथे पाठवून. त्यामुळे आता पुन्हा हे असं करू नकोस काहीही टुकार गोष्टी, समजलं. असं म्हणून आता लगेच अर्णव तो फोन ठेवून देतो आणि ती म्हणायला लागते की वा, खरंच खूप मजा आली. अर्णवला खूप राग येत असतो की ईश्वरी तिकडे कशासाठी गेली, त्याला चिडचिड होत असते. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ती म्हणायला लागते सौदामिनी की हे घे, हे तुझी फालतूची प्रपोजल आहे ना, तुझी ही भीक ही घे, आम्हाला नको आहे. ईश्वरी फॅब्रिक जिचं नावही कधी माहीत नाही ते सगळं नको आहे मला. असं म्हणून ती तिथून निघ असं तिला बोलते. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे. खरं तर एखादा हुशार बिझनेसमॅन असताना त्याने हे प्रपोजल नाकारलंच नसतं, परंतु तुम्ही बिझनेस म्हणून काय बघता, काय करता हे मला आता तुमच्या या वागण्यावरून तर सिद्ध झालंच. तेव्हा हे ऐकल्यावरती ती चिडते आणि म्हणते की माइंड युअर लँग्वेज, माझ्याबद्दल आणि माझ्या बिझनेस स्किलबद्दल काही बोलायचं नाही आहे. आत्ता आलेली मुलगी आहेस तू, समजलं, माझ्यावरती बोलायचं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी जरी आता आले असले तरीही तुम्ही काय करत होता तितके वर्ष किंवा आता काय करताय ना ते मला पूर्णपणे दिसून आलं. एखादी हुशार व्यक्ती या बिझनेस प्रपोजलला चटकन होकार दिला असता आणि एक नवीन कंपनी मिळवली असती, एक नवीन चांगलं काम चालू केलं असतं, पण नाही, ते तुमच्या नशिबात नाही आणि त्यात तुमच्या नियतीवरून तर तयार नाही. तुमची नियत काय आहे ना मला साफ दिसून आली, एकदम बेकार निर्णय आहे तुमचा. तेव्हा मग ती म्हणते की तू मला शिकवू नकोस बिझनेस कसा करायचा असतं आणि काय करायचं असतं, तुझ्याकडून शिकण्याची तर वेळ आलेली नाही आहे आणि तू ही जी काही भीक घेऊन आलीस ना ती पुन्हा येऊ नकोस. ईश्वरी म्हणते की नाही, आता पुन्हा येणारच नाही मी, कारण तुम्ही काय आहेत ते मला दिसल्यात. तुमच्या एका मुलीच्या एका बचकानं सांगण्यावरून तुम्ही इथे या सगळ्या गोष्टींबद्दल भांडताय, पण लक्षात घ्या एक दिवस तुम्हाला तुमची जी चूक आहे ना ती नक्की दाखवून देईन मी आणि इथे आता पुन्हा तुमच्या केबिनमध्ये येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या सासूच्या नावे असलेली कंपनी ती सोडवून तर मी दाखवणार आहेच दिलेल्या चॅलेंजच्या दिवसांमध्येच, पण तुम्हाला माझ्या दरवाजावर मी असंच भीक मागताना उभं नाही केलं ना तर नाव आणि चॅलेंज लावणार नाही ईश्वरी अर्णव राजशिर्के नावाचं. माझ्या दरवाजात तुम्ही भीक मागत उभे असाल, लक्षात ठेवा. आता हे ती ऐकते आणि ईश्वरीने ते दिलेलं तिला चॅलेंज असतं. सौदामिनी चिडते, गेट आऊट, जोरात तिच्यावरती ओरडते. ईश्वरी आता तिच्याकडे अगदी मोठ्या तोऱ्यामध्ये चॅलेंज देऊन तिथून निघालेली असते. आता सौदामिनीला या सगळ्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. ईश्वरीने तिला अक्षरशः म्हणजे डिवचलेला आहे आणि त्यामुळे सौदामिनीला त्याचा खूप राग येतो आणि सारखे सारखे ईश्वरीचे वाक्य कानात घुमत असतात. नंतर ईश्वरी अर्णवकडे येते आणि म्हणतो, अर्णव की मिस इंदोर, काय गरज होती हे सगळं करण्याची, त्या देशमुखकडे जाण्याची तुला काय गरज होती सांग ना मला.
हे सगळं करण्याची. ती बघितलं काय काय बोलली ते. ईश्वरी म्हणते की सर मग मी काय करणार होते, माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. मी विचार केला की एक संधी घेऊन बघूया, परंतु नाही, ती बाई त्या लायकच नाही आहे की ती संधी घेऊ शकेल. ती विचित्र आहे एकदम. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ काहीही होणार नाही आहे. तू उगीचच या बाईला ती कंपनी देण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि ती बाई कुठल्या लेवलची आहे तुला माहिती आहे ना, कुठल्या प्रकारे सोडू घावते. ईश्वरी म्हणते की सर मग आपण करायचं काय, आणि काय हे सगळ्या बाईला हे सगळा त्रास सहन करू द्यायचा आहे. एक गोष्ट मला चांगलीच कळली आहे की ही ना हे सगळं मुद्दाम करते. तिला आपल्याला त्रासच द्यायचा आहे. तुम्हाला त्रास द्यायचा आहे ना, म्हणून हे सगळं चाललं आहे तिचं. त्या लावण्याच्या सांगण्यावरून ती हे सगळं करते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो तेच तर आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग आपण एक काम केलं पाहिजे, आपण आपल्या बाजूने पूर्णपणे लढलो पाहिजे. त्या बाईला जे काही करायचं आहे ते करू दे, पण आपण आपले सगळे पॉसिबल चॅलेंज शोधून काढले पाहिजे. कशासाठी आणि का करतो हे सगळं बघितलं पाहिजे ना आपण. तेव्हा अर्णव विचार करायला लागतो की नाही, मिस इंदोर जे काही बोलते ना त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे. त्यावर ईश्वरी विचार करते की अर्णव सर, जे बँकवाले आले होते त्यांचं काय झालं, त्याने काय रिप्लाय दिला. तेव्हा मग ईश्वरीला तो सांगतो की नाही, त्यांनी पण लोन द्यायला नकार दिलेला आहे, कारण की खूप प्रॉब्लेम चालू आहे सध्या मार्केटमध्ये सात्विक फॅशन या नावाबद्दल म्हणून. तेव्हा मग आता ईश्वरीच्या मनामध्ये विचार यायला लागतो की करायचं काय आता. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला तरी काहीही समजत नाही आहे काय करायचं ते. या सगळ्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत ना त्या इतक्या डिफिकल्ट झाल्यात ना की काय करावं काय बोलावं हे काहीही सुचायला तयार नाही आहे. अर्णव पण आता पूर्णपणे हतबल झालेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि त्यानंतर मग ती विचार करायला लागते की अर्णव सर, असं काहीतरी झालं पाहिजे ना, अशी काहीतरी गोष्ट जेणेकरून आपल्याला सगळ्या या गोष्टीमधून बाहेर पडता आलं पाहिजे. तुम्ही प्लीज अगदी हिंमत हारू नका, काहीतरी होईल, नक्की होईल. मग ईश्वरी म्हणते की घरचे पण सगळे या प्रॉब्लेम्सबद्दलच विचार करत आहेत, आपण एकत्र मिळून नक्कीच काहीतरी यामधून मार्ग काढूया. ती बाई हे सगळं मुद्दाम करायला बघते आणि यामधून आपला मार्ग नक्की निघेल. आपला मार्ग हा कठीणही माहिती आहे, पण काहीतरी नक्कीच केलं पाहिजे. आपण घरी जाऊया. ईश्वरी अर्णव दोघंजणही आता घरी जायला निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला गाडीत बसायला सांगते, परंतु तेवढ्यातच अर्णव गाडीत बसता बसता पुन्हा शांत तिथेच उभा राहतो. तो काहीच बोलत नाही. ईश्वरी त्याला बघते आणि तिथून बाजूला येते. ती म्हणते की काय झालं अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला काळजी वाटते आपल्या कंपनीची, काहीही सुचायला मार्ग निघत नाही आहे. इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. आता काय करायचं काहीच कळत नाही. ईश्वरीच्या डोक्यात तो विचार सुरू आहे. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला इतकंच कळतं आहे की ही कंपनी मला सोडवली पाहिजे, पण कशी याबद्दल मला काही क्लॅरिटी नाही आहे. मी कसं करू आणि काय करू हे मला काहीही समजत नाही आहे. असं म्हणून आता अर्णव त्या बाबतीतच विचार करत असतो. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही नका काळजी करू, मला माहिती आहे की आपण नक्कीच काही ना काहीतरी करणार आहोत. आत्तापर्यंत आपण प्रत्येक सिच्युएशनमधून मार्ग काढला आहे, आत्ताही आपल्याला तो मार्ग निघेल. नका चिंता करू. आपला गणूबाप्पा आहे ना आपल्यासोबत, तो कधीही काहीही चुकीचं घडू देणार नाही. आपल्या बाबतीत तो सदैव जागरूक आहे, मला माहीत आहे. हे ऐकल्यानंतर आता समोरून एक अगदी धावत धावत टेम्पो जातो आहे आणि तो जोरात धडकल्यामुळे दगडांवरती आपटतो आणि त्याच्यामधली सगळे जे काही पॅम्पलेट्स असतात ते बाहेर येऊन पडतात. आता ड्रायव्हर बाहेर उतरतो आणि ते सगळे जे पॅम्पलेट्स आहेत ते उचलून आतमध्ये ठेवतो. त्यातले 1-2 पेपर्स येऊन पटकन ईश्वरीच्या हातावरती येतात आणि ते पेपर्स येऊन ईश्वरीच्या हाताला लागतात आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं F&F फूड अँड फॅशन स्पर्धा. ईश्वरी अर्णवच्या हातात पॅम्पलेट देते आणि म्हणते की अर्णव सर हे बघा, हे काय आहे. तेव्हा मग आता ते पॅम्पलेट बघितल्यानंतर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आणि ईश्वरी म्हणते की सर ही कसली तरी ना स्पर्धा आहे, एकदा चेक करा तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ही तर एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या बिझनेसला आंतरराष्ट्रीय लेवलवरती हे सगळं ओपनिंग करू शकतो आणि त्यामुळे मग आपण नक्की काय करू शकतो. तेव्हा ईश्वरीला आता डोक्यामध्ये विचार यायला लागतात. फूड अँड फॅशन. दोघंजणही आता एखादा मार्ग मिळाल्यासारखे एकमेकांकडे बघतात. ईश्वरी त्या गाडीकडे बघते आणि म्हणते की अर्णव सर बघितलंत का, ती गाडी गणूबाप्पानेच आपल्याला मार्ग दाखवला आहे. गणपती बाप्पा मोरया असं दोघंजणही ते बोलतात. आणि ईश्वरी म्हणते की सर बघितलं, आपल्याला मिळाली संधी, आपण वाट बघत होतो ना काहीतरी मिळण्याची, गणूबाप्पानेच आपल्याला हा मार्ग दाखवला आहे असं आपण समजूया. आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतात आणि त्यांना हा मार्ग मिळालेला असतो तो केवळ गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे. तर पुढल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मामीला सगळ्या जणांना ईश्वरी आणि अर्णव बाहेर बोलावतात
आणि त्यांना सांगतात की ही एक स्पर्धा आहे मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेणार आहोत, मी आणि अर्णव सर. आणि यामध्ये आपल्या जर कोणी जिंकेल तर त्याला 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. त्यामुळे हा एक मोठा मार्ग आहे आणि आता तरी सध्या मला या स्पर्धेखेरीज दुसरा कोणताही मार्ग सुचत नाही आहे आपल्याला या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी. तेव्हा मग वल्लरी ही सगळी जी न्यूज आहे ती जाऊन त्या सौदामिनीला सांगते आणि म्हणते की ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहेत. हे ऐकल्यावरती आता लगेचच ती म्हणते सौदामिनी की बरं झालं तुम्ही मला येऊन सांगितलं. आता ह्या कॉम्पिटिशनमध्ये ते ईश्वरी आणि अर्णव जिंकायला नको एवढंच आपण बघायचं. तर ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये असतात तेव्हा ईश्वरी अर्णवला समजवत असते की सर तुम्ही अजिबात चिंता करू नका, ही कॉम्पिटिशन आपणच जिंकणार आहोत, आपण सगळं मनापासून करतो आहे आणि सात्विक फॅशन या कंपनीला तुमच्या आईचा आशीर्वाद लाभलेला आहे, त्यामुळे तुमचा आशीर्वाद कायम आपल्याबरोबर असेल, काही काळजी करू नका. तर दुसरीकडे सौदामिनीचा जो माणूस असतो त्याला फोन येतो आणि तो म्हणतो की मॅडम जो काही सात्विक फॅशनचा ट्रक आहे ना तो टेम्पो आपल्या ताब्यात आलेला आहे. मग ती त्या माणसाला सांगते की काळजी करू नकोस. तर इकडे वल्लरीला सौदामिनी सांगते की आम्ही ही कंपनी आता पूर्णपणे बुडवणार आहोत. ईश्वरी अर्णवला सांगते की काळजी करू नका, आपण आपले सगळे काही प्रयत्न करूया आणि आपण जिंकणार हे नक्की, असा विश्वास ती निर्माण करते. आणि अर्णवचा टेम्पो सात्विक फॅशनचा तिच्या हातामध्ये आलेला आहे. सौदामिनी त्या माणसाला सांगते की हा टेम्पो तू बदली कर, त्या जागी आपलं सामान ठेवायचं. आता नेमकं पुढे सगळं काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.